शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। या उक्तीप्रमाणेच नेहमीच मंगलमय असणारे, सर्वांचेच हित साधणारे, भक्तांच्या नवसाला पावणारे पारगाव येथील माता वागेश्वरी, अहमदनगर शहरापासून पूर्वेकडे 20 किमी अंतरावर असणारे हे पुण्यश्री वागेश्वरी देवस्थान, नवसाला पावणारी देवी हीच खरी तिची महती। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणारी बुरानगरची तुळजाभवानी, याच तुळजाभवानीचं ठाणं असणारी ही देवी, राज्यभरातील भाविकांचे कुलदैवत असणारी ही देवी या ठिकाणी नेहमीच राज्यभरातील भाविकांची या गर्दी चालू असते। छत्रपती शिवाजी महाराजांचे मामा व शहाजी महाराजांचे मेहुणे हंबीरराव मोहिते यांच्या सैन्याचा तळ या ठिकाणी पडला होता। त्यावेळी ते एका मोहिमेत जात होते, तेव्हा सुमारे 6 महिने त्यांच्या सैन्याचा तळ याच ठिकाणी होता। तेव्हा त्यांना पूजा करण्यासाठी गावात देवीचे मंदिर नसल्याचे समजले, म्हणून त्यांनी त्वरित गावात देवीचे मंदिर बांधण्याची व्यवस्था केली व त्यांच्या सहकार्यातून व स्वराज्याच्या खजिन्यातून गावात प्रथम देवीचे मंदिर बांधण्यात आले व गावात देवीची पूजा होऊ लागली। तेव्हा देवीचा तांदळा म्हणजेच देवीची मूर्ती कोकणातून बैलांनी पायी आणल्याचे सांगितले जाते। त्यानंतर इंग्रज काळामध्ये त्या ठिकाणी तलाव बांधण्यात आला व गावाचे विभाजन होऊन पारगाव, पारेवाडी व भातुडी अशी 3 नवीन गावे उदयास आली। त्यानंतर नवीन ठिकाणी वसलेल्या पारगाव गावी व तलावाच्या ठिकाणी निसर्गरम्य परिसरात देवीचे नवीन हेमाडपंथी मंदिर बांधण्यात आले। त्यानंतर सुमारे 100 वर्षांनी काय केले म्हणजे सन 2003 साली या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला व भव्य असा सभामंडप व देवीचे मंदिर बांधण्यात आले। हबप मीराबाई महाराज मेरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व गावकऱ्यांच्या सहभागातून ही सर्व कामे लोकवर्गणीतून करण्यात आली। ज्याप्रमाणे राज्यभरातील भाविकांचं लक्ष हे ठिकाण वेधून घेतं, त्याप्रमाणेच राज्यभरातील पर्यटकांचं आकर्षणाचं हे केंद्र बनलं आहे। कारण समोरच असणारा 700 एकर तलाव जणू निसर्गाने पांघरलेल्या निळाशार शालीसारखाच वाटतो। समोरच दिसणारा इंग्रजकालीन तलाव व त्याच परिसरात असणारा इंग्रज अधिकाऱ्यांचा बंगला हा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनला आहे। जगातील एकमेव असणारं नृसिंह मंदिर याच परिसरात असून या ठिकाणी भाविकांची नेहमीच रीघ लागलेली असते। तर असा हा निसर्गरम्य परिसर नेहमीच पर्यटकांचे व भाविकांचे लक्ष वेधून घेत असतो आणि या ठिकाणी भाविकांची व पर्यटकांची गर्दी अशीच वाढत चालली आहे।